नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आमच्याकडे एकदम जोरदार पाऊस सुरू झाला आहे आणि तो मी दाखवतो तुम्हाला। इथं आमच्या ओढ्याला किती पूर आला आहे, तर संपूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो। चला तर मित्रांनो, जाऊ ओढ्याचा पूर पायाला। ते पहा समोर दिसतोय ना, तो सारकोट्यावरून पाणी येते खाली, ते पहा। आणि आता डायरेक्ट जाऊ खाली ओढ्याला पाणी पाहायला, किती पूर आलाय ते पाहायला। अरे पहा, घराच्या पाठीमागच लगेच वाडा आहे। पहा इथं घर, नाही पहा इथं खाली लगेच वाडा आहे। एकदम जोरदार पाऊस झालाय रात्री आणि आतापर्यंतही चालूच होता। आता 5-10 मिनिटं झाले पाऊस उघडलाय। अरे पहा किती नुसतं पाणीच पाणी झालंय, जसं काय एखाद्या धरणच आहे इथं, असं पाणी इथं। हे मोठं वावर आहे, आमच्या वावरामध्ये नुसतं पाणीच पाणी झालं आहे। आणि इथं हे रोप आहेत, भाताची रोपं इथं नाही, तर ते पूर्ण बुडून गेल्यात। चला मग जाऊ अजून खाली, डायरेक्ट सांडीवर जाऊ बांधावरून। अरे पहा, आता पाण्यामधून जायला लागणार आहे। ही बारकी सांडे वावराची, तिच्यावरून पाणी आलंय पाक। हे पहा, आणि वर किती अंतर वगैरे आहे पहा। इथं वरच्या साईडला आहे पहा, इथं घरी। ते आता मी चालू ह्या आमच्या वावराचा बांध आहे, त्या बांधावरून चालू आहे। तर डायरेक्ट ह्या पहा बांधाला किती वर पाणी चढलंय, हे दिसतंय। ते पहा वरून तो मोठा आमच्या धामणून गावचा शिंदोळ्याचा डोंगर आहे, तिथपर्यंत पूर्ण ह्या वावरांमधून येते पाणी। हे पहा इकडे खाली पहा, सगळीकडे नुसते गढूळी झाले। हे पहा एवढं जवळ आहेत घरं ओढ्याच्या। व ते दादा येऊ राहिलेत। कस काय पाणी मग काय कळालं ह्या पावसाला आणि काय नाही बुवा, मरणाचं पाणीच पाणी, पार जलजीवन विस्कळीत झालंय। आणि या रोपाई पूर्ण गाडून गेली, हे भाताचे रोप नाही राहिले आणि काहीच नाही बुवा। आणि आता पार बांधांवरून पाणी उलटायला लागलेलं आहे। ते काही पार बांधून गेलं, काही पार बांध देऊन गेले। ते पहा समोर, भावाचा ते पहा बांध फुटून गेलाय। तो पहा तिथं पाणी निघत आहे, ते समोर तिथं बांध फुटून खाली पाणी चाललंय। जनजीवन सगळं विस्कळीत झालेलं आहे। तेव्हा ग्रामसेवकांनी, तलाठ्यांनी, परत तहसीलदार साहेबांनी लवकरात लवकर आहे ना ग्रामीण भागाचे दौरे चालू करायचे। हे पहा इथं तर डायरेक्ट पाणीच उलटाय आलंय बांधावरून। हे पहा एवढंच बाकी आहे। आमच्या तर बांधा ढसळून गेलाय। ज्यांना नव्याने काम केलं ते सुद्धा धुवून गेलंय। बाबा हे नवीन बांध घातला होता, मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं मित्रांनो तुम्हाला। तर हे पहा, ह्या पार पाण्यानं धुवून गेला, किती पाणी हे दिसतच असेल। चला वर या। हे पहा नुसती गढूळीच आहे सगळीकडे। हा बांध अक्षरशः जीवन गेलेले, हा बांध नव्याने घातला होता आम्ही।
खांबात असे ते देऊन देवाचे मोठे दगड मी तुम्हाला दाखवतो आता डोक्याचे किती मोठ्याने दगड घेऊन आले. हळूहळू जा, चालता येत नाही अक्षरशः एवढा पूर आलाय. हळूहळू जरा. बाबा एवढलं पाणी. ते सांगतात का एवढले दगड हे वर खांडीला लावली होती ते खाली धुवून गेले असं सांगतात. खाली एवढा पूर येत आहे. हा कायमचा रस्ता आहे आम्हाला जायला त्या साईडला. तर त्या पाणी जास्त असल्यामुळे तिकडे काही जाणं होतच नाही. एवढा पाणी दिसतच असेल. नुसती गडुळीचे वर काहीतरी धुवून गेला असेल पुढं तरी. कारण सगळा भाग हा उतारी सर उताराचा भाग आहे ना, त्याच्यामुळं हे वरून काहीतरी खराळ काहीतरी गेले असतील त्याच्यामुळं म्हणजे एवढा खाली गडोळे आले एवढी खाली. त्याच्यामुळे एवढी गडोळे आले खाली घोड्याला. आलेले भाताचे सर्व रोप पाण्याखाली गेलेले. तेव्हा सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांची दक्षता घ्यावी. अजूनही दाखवतो खाली किती पुरं खाली जाणार आहे ओढ्याला. तिकडे दाखवणार आहे किती पुरं येते. नव्याने बांध घातला तर तो फुटून गेलाय. कारण पाऊसच तेवढा झाला. तर मित्रांनो मी शेताकडे चालू आहे आता. आणि ह्या पाण्यामधून मला त्या साईडला जायला लागणार आहे त्या सांडीवरून. आणि इथंही भरपूर पाणी असे नपा. नेपा ह्या बाजूच्या ह्या सावरकुटच्या वड्याचं पाणी डायरेक्ट ह्या साईडला ह्या वावरामध्ये जायला सुरुवात झाली. त्या तुम्हाला दिसत असं हा असेल. एवढं पाणी कधी जात नाही. एकदम महापूर आले पाणी असं जात आहे. पुढं गेलो पुढं दाखवणार आहे. अजून खाली सगळं ओढं एकत्र झालो किती पाणी तयार होत आहे ते पण पहा. खाली गेल्यावर दाखवतो. हे पहा अजून खाली आल्यावर घोड्याला एवढं पाणी आहे. पहा नुसता पाणीच पाणी झालं आहे ओढ्याला. चला अजून जातो खाली. तर हे पहा अजून मी खाली आलो आहे बराच. हे पहा कालच्या साईडला तसं पाणी आहे. इथं हे इथपर्यंत हे केटीचं पाणी येतं. इथं खाली केटी बांधलेली. आता केटीच्या खाली कसं काही पाणी ते पाहायला जाऊ बरं लगेच. पहा अति महाभयंकर पूर हा. एवढा पाऊस रात्रभर पडला तर सांगायलाच नको. आता कसा तरी उघडलाय. आता शेवट कितीच्या खाली जाऊन दाखवतो तुम्हाला किती पाणी येते. तर हे पहा केटीच्या एकदम मी जवळ आलोय आता. आता खालच्या साईडला जाऊन दाखवतो किती पाणी येते. हे पहा इथं ही केटी बांधलेली आहे. तर
तर हे पहा मित्रांनो, त्या किटीवरून किती खाली पाणी येतं आहे जोरानं. आणि इथं हा गाड्याने आणायला हा रस्ता आहे. हा रस्ता पूर्ण धुवून गेला आहे. मोऱ्या बसवलेल्या होत्या, तर त्या मोऱ्या काय राहिल्या असतील म्हणून सांगता नाही येत. बाबा त्या 5-6 ओढ्यांचं पाणी पूर्ण इथं येतं आहे या ठिकाणी. ह्या आता पाणी वाहत आहे इथं लय खोली आहे. अति महागमाई करतो हा. असंच हे पाणी खाली फलटण म्हणून गाव आहे, तिकडे ओढ्याला वाहत जात आहे. पूर्ण केटी दुसरी बरोबर वाहते, एकदम गढूळ पाणी. बरीच फुटफूट झाली असेल वरती, त्याच्यामुळे एवढं ओढ्याला गढूळ आले एवढी. आता शेताकडे झालो मी, आता जातो मग. चला तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करत चला, म्हणजे असेच गावाकडील व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. थांबवा इथं. धन्यवाद.